नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मागील काही दिवसांपासून खानापूर फाटाजवळ येथून येणाऱ्या कॅनलला लागून मोकळी जागा आहे. या जागेवर गोरगरीब व बेघर असलेल्या नागरिकांनी ही जागा पकडून तिथे राहण्यापुरता निवारा केला आहे. मात्र हे अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचं सांगत जायकवाडी पाटबंधारे विभागानं रावणनगर येथील नागरिकांना अतिक्रमण काढण्यास सांगितलं असून एक पत्र दिले होते. तसेच या संदर्भात 6 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात बैठक बोलवली होती व ही जागा मोकळी करून देण्यास सांगितले. मात्र येथील नागरिकांनी आम्ही बेघर असून आम्हाला राहण्यासाठी जागा नसल्यामुळे आम्हाला इथेच राहू द्यावं अशी मागणी करत अतिक्रमण काढण्यास विरोध केलाय. म्हणलं होतं की सर असं गोरगरीब आम्ही तिथं बसलो बाबा. आता इतके दिवस महिला घरकाम करतात आणि फुलं भांडे करून हे करतात, त्यांना किराया परवडत नाही. 4-4 हजार रुपये किराया भरू शकत नाही. महिना आला की घरमालक कसारा बाहेर फेकून देतात महिलांचा. तुम्ही कुठं बघा काय करा. अशा बेसारा महिला होत्या, त्या थोडी तिथं जागा होती 4-4 पत्राची, त्यांनी तिथं जागा घेतली आणि त्या गोरगरीब राहायला लागल्या तिथं. आम्ही आजपर्यंत आमच्या तिला अधिकारी साहेबाला मानलं. आम्ही ते म्हणतात आम्ही 12 तारखेला तिथं कुठलं जर आम्ही हे करून असं करू, तुमचं तुम्ही काढून घ्या. ठीक आहे, आम्ही मान्य, आम्ही आमचं तुम्हाला उल्लंघन करत नाहीत आम्ही काढून. पण तुम्ही काय करा, आतापर्यंत जेवढे बसलेले आहेत जे लोक अतिक्रमचे, त्यांच्यापासून सुरुवात करा, आम्ही आमचं काढून घेऊ. आपल्याला जिल्हाधिकारी यांना आम्ही भेटू, दंडाधिकाऱ्याला सुद्धा भेटला, त्यांना निवेदन दिलेलं आहे. जायकवाडीचे सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी आले होते, परंतु त्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये हळूहळूची उत्तरं दिलेली आहेत की तुम्ही 12 तारखेला तुम्ही जे अतिक्रमण केलेलं आहे ते तात्काळ काढून घ्या. मग आमचं एकच म्हणणं आहे की बाबा 12 तारखेला नाही, आम्ही 9 तारखेला काढून टाकू. आमचं 10-15 जे गोरगरीब हातावर पोट भरणारे माणसं आहेत, जी विधवा महिला आहेत, लेकरबाळं घेऊन पत्र फुकून 2-2 पत्रामध्ये राहिलेले आहेत, त्यांचं बी अतिक्रमण काढायला आम्ही भाग पाडू, आमचे कार्यकर्ते घेऊन. परंतु आमचं एक म्हणणं आहे, पाटील रोड ते पिंगळी खानापूर फाटा पूर्ण कॅनलमधले जी झोपडपट्टी ती बी नष्ट झाली पाहिजे. तेव्हा आम्ही आमची झोपडपट्टी, आमच्या गोरगरिबाचे घरं उद्ध्वस्त करा. आम्ही आज बी तयार आहे, आज बी उघडे आहेत आणि उद्या बी उघडे आहेत. परंतु मेहरबान साहेबांना एक आमची विनंती आहे की आमच्या गोरगरिबाच्या घरावर नांगर फिरू नये. गोरगरीब महिला जे मजुरी करून खातात त्यांच्या चुलीमध्ये पाणी ओतू नये, एवढीच आमची शासनाला, जिल्हाधिकारी साहेबाला एक विनंती आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.